हॅलो एव्हरीवन, सॉरी मी मध्ये आता लॉग नाही टाकू शकते कारण की मला एडिटिंगला वेळच नव्हता मिळत. पण हा आता लास्ट पार्ट आहे आपला पुणे ट्रिपचा, थर्ड पार्ट. यानंतर पुणे ट्रिपचे सगळे पार्ट संपतात. ठीक आहे, तर हा लास्ट पार्ट आहे आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मी आता मध्ये 2 पार्ट टाकले लगातार आणि तिसरा पार्ट टाकायला थोडा उशीर झाला. त्यासाठी खूप खूप सॉरी, समजून घ्या जरा प्लीज. पण मी आता आम्ही कुठे कुठे फिरलो ते पुढचं आता तुम्हाला दाखवेल. आता मागच्या ह्याच्यात आपण जे राजीव गांधी झू मध्ये गेलो होतो, तिथे आता वेगवेगळे प्राणी बघितले आपण, सगळ्या प्रकारचे. स्नेक बघितले, कासव वगैरे बघितले, मगर बघितली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हरणं बघितली, हत्ती वगैरे बघितलं. त्याच्यानंतर आणखीन काय भरपूर काय काय बघितलं, म्हणजे वेगवेगळे मांजरं, रानमांजरं वगैरे हे सगळं पण बघितलं. तर आपण आता पुढच्या लॉगमध्ये जे आपण शनिवार वाडा, त्याच्यानंतर लाल महाल, त्याच्यानंतर स्वामीनारायण मंदिर बघणार आहेत. अशा काही म्हणजे आहेत, तुम्हाला पुढे कळेलच. आता मी लॉग स्टार्ट करणार आहे, थर्ड लॉग, तर तुम्हाला ते कळेलच. त्याआधी तुम्हाला ही आधीची एक झलक दाखवते तुम्हाला, आधीच्या लॉगची. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे हा बघा, इथे बिबट्या. आता हा बिबट्या तुम्हाला दिसतोय का? जी वॉल आहे बघा, लास्टची जी तुम्हाला वॉल दिसते कॅमेऱ्यामध्ये, त्याच्या जवळ खाली बिबट्या बसलेला, हालताना दिसत असेल थोडाफार. बघा मी झूम करे आता. हा बघा बिबट्या, तो आता उन्हामुळे सावलीत जाऊन बसलाय. सगळे प्राणींना ऊन खूप जास्त होतं, त्याच्यामुळे सगळे सावलीत बसले, त्याच्यामुळे आम्हाला एकदम जाऊन बघायला नाही मिळाले. हे बघा बिबट्याची माहिती दिली इथे. तर चला आपण आता नेक्स्ट चाललोय. आणि हा बघा काय आहे, हा आहे शनिवार वाडा, पुण्याचा फेमस टुरिस्ट पॉइंट शनिवार वाडा. खूप लांबून लांबून लोक बाहेर देशातून पण ह्या बघण्यासाठी येतात. तर आम्ही खूप वेळ ॲक्च्युली काय, हे लोक जे बसलेत ते तिकीट बुक करतायत ऑनलाईन. इथे तिकीटची सिस्टम तुम्हाला अगोदर सांगते, यायचं असेल तर इथे ऑनलाईन तिकीट बुक करावं लागतं. त्याचे काहीतरी 20 रुपये एका तिकीटचे घेतात. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. हा बघा, हा पूर्ण शनिवार वाडीच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतरचा पूर्ण व्ह्यू आहे. पूर्ण खूप छान वाटलं इथे जाऊन. हे काही मला वाटतं काहीतरी घटना झाली होती, म्हणजे आग की काहीतरी लागली होती, तेव्हा तो वाडा पूर्ण जळाला होता. त्याच्यामुळे जेवढं दगडी बांधकाम म्हणजे पायाचं होतं तेवढंच राहिलंय. आता लाकडाचं पूर्ण जे काय होतं वरचं ते सगळं जळून गेलं. त्याच्यामुळे हा वाडा, नाहीतर आज आपल्याला वाडा बघायला मिळाला असता. खूप छान होता. आणि इथे काय तर लिहिलं, एक मिनिट तुम्हाला दाखवते. पेशव्यांची वंशावळ आहे ती, वंशावळ आहे पेशव्यांची. बाळाजी विश्वनाथ घोरपडे बघा, त्यांची मुलं बाजीराव, चिमाजी अप्पा, भिऊबाई, अनुबाई. बाजीरावची 4 मुलं, नानासाहेब, रामचंद्र, जनार्दन, रघुनाथराव आणि हेच. अच्छा, बाजीराव पहिला आहे. बाजीराव मध्ये पण खूप आहे, बाजीराव पहिला आणि बाजीराव दुसरा. आणि त्यानंतर आम्ही इकडे गेलो. हे इथे कारंज्या उडतात, माहित नाही, चालू नव्हतं तेव्हा. तिथे असं दिलेलं की लिहिलेलं होतं की रात्रीच्या वेळी किंवा असं काय, म्हणजे पूर्वीपासून आहे ते कारंज्या असतं. आणि हे झाड बघा कसलं भारी फुललं आहे. बघा ना किती फुलं आले त्याला, चाफ्याला. इतकं सुंदर वाटत होतं रे बघायला ते. आणि आपण आता पुढे जातोय. हे बघा काय छान, मध्ये छान असं कुंड आहे, मध्ये कारंज्या वगैरे आहेत, खूप छान. जेव्हा हा पूर्ण वाडा जेव्हा असेल तेव्हा किती छान वाटत असेल इथे. हे असं लिहिलं की ते भोजनालय होतं आणि त्या भोजनालयाच्या समोर त्या कारंज्या उडायच्या, जेणेकरून ते एन्जॉय करून ते जेवायचे, असं तिथं लिहिलंय. त्यानंतर हे बघा इकडे असं आहे, काय काय असेल, काही म्हणजे खोल्या वगैरे, रूम्स वगैरे, हॉल असं काय असेल. गोदाबाईचे निवासस्थान, म्हणजे इथे ते गोदाबाईचे निवासस्थान. मी म्हटलं ना कोणाकोणाचे पहिल्या पूर्वी ज्या असायच्या खोल्या वगैरे तशा टाईपमध्ये काहीतरी असेल. इथे काय लिहिलंय, मध्यवर्ती चौकाभोवतीचे दालन.
आणि बघा वरती पण कसं दिसते. वरती आम्ही जाणार आहे, तुम्हाला वरचं वरून पण कसा व्ह्यू दाखवतो ना, ते दिसतोय ना, ते दाखवतो व्यवस्थित. पण खूप छान आहे. आणि विचार करा, जेव्हा हा म्हणजे वाडा जेव्हा असेल तेव्हा किती मोठा आणि किती भव्य वाडा असेल, खूप भव्य वाडा असेल. आणि हे आहे हौद, जिथे खूप लोक आंघोळ करायची, ते हौद आहे हे. हा नारायण दरवाजा आहे. हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा पण असं म्हणतात. हा बघा, हा नारायण दरवाजा दिसतोय तुम्हाला, नारायण दरवाजा. हा बघा. चला आता आपण जाऊया वरती. इकडनं जिना आहे, ते दाखवेल तुम्हाला. आता दिसतो क्लिअर, मगाशी दिसत नव्हता उन्हामुळे, आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला नारायण दरवाजा. आता आम्ही आलो वरती. हे बघा, इकडनं वरती आलो मी. आणि हा व्ह्यू पूर्ण वरून कसं दिसतं ते बघा. किती मोठा एरिया तुम्ही बघू शकता, किती मोठा वाडा असेल हा. हे बघा. आणि हे वाड्याच्या वरती आल्यावर त्या बाजूंचं सगळं दिसतं, रोडवर जे काही गाड्या वगैरे चालतात त्या. चला आता आपण पुढे जाऊया, तुम्हाला दाखवते अजून काय काय, कसा कसा व्ह्यू दिसतो तो. रुद्रला तेवढं छान वाटत होतं ना, नुसतं म्हणत, पप्पा मला इकडनं बघायचं आहे, तिकडनं बघायचं आहे. हे बघा, इकडनं दिसते तुम्हाला सगळं व्ह्यू. आता आपण पुढे जाऊ. तो समोरचा दिसतो झेंडा लावलेला, तर फ्रंट तिकडनं आपण एंट्री केली त्या गेटकडनं. समोर एक झेंडा पण लावलेला तिथं. झाडं पण खूप छान छान मोठी मोठी आहेत. हे बघा. आणि असं म्हणायचे, जेव्हा म्हणजे असे शत्रू वगैरे हल्ला नको करायला म्हणून इथे त्यांचे काही शिपाई बसलेले असायचे, जे तिथनं ते होलातनं काय दिसत होतं काय माहिती, म्हणजे गोळीबार वगैरे करायला असं त्याच्यासाठी बसलेले असायचे. त्याच्यासाठी सेफ्टीसाठी होतं ते. आणि हा बघा, तुम्हाला लाल महाल दिसतो का? ह्याच्या तुम्हाला शनिवार वाड्याच्या मागच्या साईडला लाल महाल आहे. म्हणजे तुम्हाला जास्त रिक्षा वगैरे करून जायची गरज नाही. अगदी शनिवार वाड्या करून निघाले ना मेन डोअरमधून, मागच्या साईडचा एक डोअर आहे, तिथून निघाले का तुम्ही डायरेक्टली लाल महालात पोचून जाल. इतकं जवळ आहे. आणि इथून दिसतो पण लाल महाल. हा ॲक्च्युली ओरिजिनल लाल महाल नाही आहे, मी पहिलाच क्लिअर करते. ही फक्त त्याची लाल महालाची प्रतिकृती आहे. ओरिजिनल लाल महाल आता अस्तित्वात म्हणजे नाही आहे. सो त्याची प्रतिकृती इथे उभारलेली आहे पुण्यामध्ये, ती दाखवते तुम्हाला. ठीक आहे. हे इथे काहीच नव्हतं ना, म्हणजे एका साईडला वॉल एवढी उंच आणि इथे खूपच छोटी होती. मला खूप भीती वाटत होती, कारण रुद्र खूप मस्ती करत होता. आम्ही मग त्याच्या पप्पाने म्हटलं, याला सांभाळा जरा थोडा वेळ, हा खूप मस्ती करतोय. भीती वाटते ना एवढ्या उंचावर. तर हे बघा, किती सुंदर दिसते बघा ना. वाव, काय व्ह्यू आहे बघा. बघू शकता वरून किती छान व्ह्यू दिसतोय. आता आपण पुढे जाऊया. मला खूप वर्षांपासून इच्छा होती, म्हणजे मी लहानपणापासून, म्हणजे त्या लहानपणी कशी माझ्या आईवडिलांची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही काय फार काही फिरायला वगैरे नाही जायचो. पण आता लग्न झाल्यानंतर मग ह्यांना म्हटलं, आपण आता एकदा म्हटलं आता कुठेतरी फिरायला जाऊ. तर हे बोलायला लागले की आपण पुढं फिरूया का पुण्याला. म्हटलं ठीक आहे पुण्याला. मी पण अजून पुण्याला गेली नाही, म्हणजे टुरिस्ट प्लेस शनिवार वाडा वगैरे ते काहीच बघितलेलं नाही. म्हटलं जाऊया आपण, म्हणून आम्ही आमचं ठरलं असं, आणि म्हणून आम्ही पुणे फिरायला आलो. आणि मला खरंच खूप छान वाटलं पुण्याला येऊन. खूप भारी आहे सगळं.
राजीव गांधी जू, त्याच्यानंतर शनिवार वाडा. आता चला आपण वरती जाऊया. इकडे या साईडला हा फ्रंट एरिया आहे, म्हणजे हा फ्रंट साईड दिसते खालून. तुम्हाला दाखवते आता कसं आहे ते. फ्रंटचं जे एंट्री गेट आहे ना ते इथून या इथून दिसतं. थांबा तुम्हाला दाखवते. माझा घसा थोडा खवखवतोय, सॉरी. नाही, इकडे लोक खूप सारे फोटो वगैरे काढतायत. हा फ्रंट नाही आहे, म्हणजे फ्रंट साईडलाच आहे, पण हे फ्रंट साईडहून जे दिसणारा जो व्ह्यू आहे पूर्ण वाड्याचा कसला भारी दिसतोय बघा. विचार करा फक्त की हा जर वाडा जर आता अस्तित्वात असता तर किती सुंदर वाडा असता. हा ते असं काही पार्ट फक्त आता असा आहे. हा बघा, अशा प्रकारचा वाडा होता तो, पण तो आता त्यावेळेस जळाला, त्याच्यामुळे तो आता नाही आहे अस्तित्वात. पण हा काही भाग आहे त्याचा अस्तित्वात. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाडा आहे. इथे एक दरवाजा आहे, माहिती नाही काय, लॉक आहेत त्यांना. हे बघा, बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मला एवढं आवडलं ना. आणि अशा जुन्या गोष्टी खूप कमी बघायला मिळतात आत्ताच्या काळात. हळूहळू त्या पण नष्ट होत चालल्यात आता. आता मी तुम्हाला फ्रंट साईड दाखवते, जिथे आम्ही पार्किंग वगैरे करतो, जिथून एंट्री आतमध्ये लोक करतायत ना गेटमधून शनिवार वाड्यामध्ये येण्यासाठी. तर ही एंट्री आहे. तिकडे मंदिर आहे, एक पुतळा आहे तिकडे, त्याच्यानंतर झेंडा वगैरे आहे. हे फ्रंट साईड आहे पूर्ण, बघू शकता. म्हणजे पूर्वीचे बोलतात ना पेशवे इथे उभे राहून असं, म्हणजे पूर्ण देखरेख समोरून दिसत असेल, समोर काय चाललंय काय नाही ते. आणि चला आपण आता खाली जाऊया. हे बघा, आमच्या गाड्या इकडे पार्किंग आहेत. इथे गाडी पार्किंग केली आम्ही. तिथे गाडी पार्किंग फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिथे गाडी पार्किंग करून तिथे जर गाडी पार्क केली आणि शनिवारवाडा आणि लाल महाल दोन्ही आणि दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये तिथून अगदी जवळ आहे, तर 2-3 ठिकाणे तिथले तिथे तुमचे होऊ शकतात. आणि की पुण्यात आहे ना पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे, सहसा पार्किंग मिळत नाही. त्याच्यानंतर मिस्टर आणि माझा मुलगा म्हणाला आमचा फोटो काढ, म्हणून मी छान फोटो काढला त्यांचा. त्याच्यानंतर चला आपण आता खाली उतरूया. हे बघा कसे खाली उतरायला आहे, जिने वगैरे भारी होते यार. हा वाडा मस्त होता म्हणजे आहे अजूनही, पण पूर्ण नाही बघायला मिळाला आम्हाला, जो पूर्वीचा वाडा होता. आणि हे बघा आम्ही आता खाली आलो. इथे मस्त खूप छान अशी खूप सारी झाडं आहेत आणि बसायला खूप सारी सावली आहे छानपैकी. काही व्हिडिओ जरा आडवे आले असतील त्यासाठी सॉरी, कारण की ते मिस्टरनी शूट केले 1-2, त्याच्यामुळे मला नीट जमलं नाही शूट करायला. मला जसं जमलं तसं केलं. त्याच्यानंतर आम्ही शनिवार वाड्यातून बाहेर गेलो. त्याच्यानंतर आम्ही तवा पुलाव खाल्ला. रुद्रला नूडल्स हवे होते, मग त्यांनी आणि त्याच्या पप्पांनी नूडल्स खाल्ले, पण मी तवा पुलाव खाल्ला कारण की मला नूडल्स बिलकुल आवडत नाही. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि शनिवार वाड्याच्या बॅक साईडला एक्झॅक्टली इथे एक हे गणपती मंदिर आहे. शनिवार वाड्याच्या बॅक साईडला आणि लाल महालाच्या अगदी समोर आहे. तर आता आपण ह्या लाल महालाच्या प्रतिकृती बघायला जाणार आहोत आपण. तर चला आपण आतमध्ये जाऊ. हा बघा लाल महाल, इथून एंट्री आहे, हा गेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. तेव्हा तुम्हाला दाखवते गेट कसा आहे. आता आपण इथे एंट्री करूया. इथे चपला बाहेर काढायला लागतात, त्यांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे जसं की चपला बूट वगैरे बाहेर ठेवा. आणि ॲक्च्युली शनिवार वाड्याच्या आतमध्ये व्हिडिओ शूट करायला, फोटोज काढायला अलाउड नाही, त्याच्यामुळे मी आतलं दाखवू शकत नाही. पण तुम्हाला बाहेरचं मी दाखवते जसं व्यवस्थित तसं. तर हा आहे लाल महाल, म्हणजे लाल महालची प्रतिकृती. तर हे बघा, हे मस्त त्याच्यासमोर 2 बैल वगैरे, त्याच्यानंतर शिवाजी महाराज, जिजाऊ माता त्यांना शिकवताना असं सगळं आहे व्ह्यू. इथे एक त्यांचा केबिन आहे जिथे वॉचमन बसलेला असतो, त्यांचा माणूस असतो एक बसलेला. हा बघा खूप सुंदर आहे.
आणि हात इतकं छान वाटतं ना. आणि हे ॲक्च्युली ना आतमध्ये शूट करायला अलाउड नाही हा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप सॉरी. जर अलाउड असतं तर मी नक्कीच शूट केलं असतं तुमच्यासाठी, पण अलाउड नाही आहे म्हणून मी फक्त बाहेरचं शूट करू शकले. त्यानंतर मी बंद केलं पूर्ण शूट. आता आपण नेक्स्ट बघतोय गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती, फेमस पुण्याचा गणपती आपण बघायला आलो. हे बघा खूप गर्दी होती दर्शनाला. मी पहिला हा फ्रंट साईडने म्हणजे बाहेरून व्ह्यू घेतलाय का, फक्त आतमध्ये अलाउड नव्हतं म्हणून. आणि आम्ही आता आलोय एक गार्डनमध्ये. तुम्हाला दाखवते गार्डन. माझं नाव नाही लक्षात आता त्या गार्डनचं, यार कसं लक्षात नाही माझ्या. काय तर नाव होतं गार्डनचं यार, माझ्या लक्षात नाही. पण मला लक्षात आलं तर मी नक्कीच सांगेल कोणतं गार्डन होतं ते. आणि ह्या बघा रुद्राने मस्त एन्जॉय केलं इथे. आणि इतकं सुंदर गार्डन होतं ना ते, सिरियसली सांगते. मला असं वाटत होतं तिथून निघूच नाही, पण अंधार पडला होता त्यामुळे आम्हाला निघावं लागलं होतं. तर इथे फीज आहे काहीतरी, एका माणसाचे 5 रुपये काहीतरी घेतात. लहान मुलांचे तर पैसे पण नाही घेत, फक्त मोठ्या माणसांचे 5 रुपये घेतात एंट्रीसाठी. तर आता तुम्हाला हे बघा किती छान वेलकम लिहिलंय झाडाने, वाव. आणि हे इथे काहीतरी कसलं तरी सेट होता, मी बघत होते पण तिथे जायला एंट्री नव्हती ॲक्च्युली. माहिती नाही कसला सेट होता, महाल टाईपमध्ये काहीतरी होतं. एवढं प्रसन्न वाटत होतं या गार्डनमध्ये की काय सांगू तुम्हाला, खूपच छान वाटत होतं. हा ओक्यात मैत्री गार्डन असं काहीतरी नाव आहे त्याचं, नाही लक्षात नाही, असंच काहीतरी होतं. आणि इतकं छान, आणि इथे इतकं स्वच्छता होती ना, खूप जास्त स्वच्छता होती. आणि त्यांनी ठिकठिकाणी लिहिलं होती की कचरा इथे टाकू नाही वगैरे. आणि लॉनवर जायला मनाई होती, कारण की लॉनवर गेल्यानंतर लॉन खराब होतं म्हणून लॉनवर जायला मनाई होती. त्यानंतर रुद्राचे मस्त फोटो काढले. रुद्र मस्त स्माईल करत होता फोटो करताना, बघा छान छान फोटो काढले त्याचे. नेक्स्ट आम्ही मस्त गेलो आतमध्ये. हे बघा खूप सारे लोक, इतके लोक फिरायला तसं. आणि ॲक्च्युली इव्हिनिंगला जास्त गर्दी होती. हे बघा किती छान वाटत होतं, काय प्रसन्न वाटतंय सांगू तुम्हाला, खूपच छान. ही जी झाडं आहेत शेपमध्ये मस्त कट केलेली, काय भारी वाटतात बघा ना, वाव. आणि त्याला प्रॉपर शेप दिला आणि त्या झाडांनी, झाडं काहीतरी वेगळीच वाटत होती, इतकी सुंदर वाटत होती ना, मला खूप छान वाटत होतं तिथे जाऊन. तुम्ही पुण्याला जर आले तर ह्या गार्डनमध्ये नक्की व्हिजिट करा. ह्या गार्डनला आणखीन एक नाव आहे पण ते मला ॲक्च्युली आत्ता आठवत नाही आहे. हे बघा खूप छान. आणि काही फॉरेनर पण मी बघितले जे फिरायला आले होते गार्डन मध्ये. इतकं सुंदर गार्डन आहे, खूपच सुंदर आहे. आणि ते जे मी दाखवते बघा तिथून इतका सुंदर व्ह्यू दिसत होता, म्हणून सांगू तुम्हाला इतकं भारी. कारण की ते थोडं टॉप असं म्हणजे टेकडी टाईप मध्ये आणि त्याच्यावरून तो पूर्ण गार्डनचा व्ह्यू दिसत होता. बाप रे काय भारी. आणि हे बघा कारंज्या किती सुंदर उडतायत. हे बघा कारंज्या उडतात इकडे. हे त्यांनी पूर्ण लॉनला कंपाऊंड करून घेतलंय, कारण की काही लोक ऐकत नाही, लॉनवर जातात चालायला, सो म्हणून त्यांनी ते कंपाऊंड वगैरे करून घेतलंय. आणि हे जे तुम्हाला दिसतं दगड वगैरे मध्ये, तर इथे पाणी वाहतं. ते ॲक्च्युली थोडं पाणी कमी आहे आता, त्याच्यामुळे तुम्हाला नीट दिसत नाही, पण पाणी जर वाहत असेल ना तर खूप सुंदर दिसतं ते पाणी वाहताना. आणि इथे काहीतरी ज्वारी की काही लावलंय त्यांनी, असेल काय फार्मिंग केलं असेल माहिती नाही. काय सुंदर दिसतं बघा, इकडे पाणी वाहतंय मस्त. आणि हा रोड वाव, हिरवगार सगळीकडे, खूप सुंदर वाटते. बघू शकता तुम्ही. हे इथे काही शेड वगैरे बसायला, सिटिंग एरिया वगैरे त्यांनी केलेली आहे.
एवढं पूर्ण जरी तुम्ही फिराल ना तरी पण तुम्ही हे थकणार नाही. असं नुसतं मन प्रश्न वाटतं अजून फिरायला पाहिजे, अजून गार्डनमध्ये फिरायला पाहिजे असं वाटतं. आणि खूप खूप मोठं गार्डन आहे हे. ओकिया मैत्री गार्डन असं काहीतरी नाव मी बघितलं होतं त्याचं. पण याला आणखीन एक नाव आहे पण ते मला आता आठवत नाहीये. काहीतरी उद्यान म्हणून काहीतरी नाव होतं, आधीचं नाव मला आठवत नाही. हे बघा इथे वॉटरफॉल किती सुंदर. वाव. आणि ही फुलं वगैरे झाडावर आले ते बघा, दाखवते तुम्हाला. असलं भारी. हे बघा ना, हे पिंक कलरची फुलं किती छान फुललेत. वाव, बघा किती सुंदर दिसत आहेत. हे बघा. आणि हे जे पाणी वाहत आहे, वा विचार करा पावसाळ्यात काय भरून पाणी वाहत असेल त्याच्यातून. वाव, मस्तच. आणि खाली ते पूर्ण असे दगड टाकलेत त्यांनी. इतकं छान डेकोरेट केलंय ना. मी जर पुन्हा पुण्याला आलेल ना तर ह्या गार्डन मध्ये मी अख्खा दिवस घालू शकते. खरंच सांगते, इतकं सुंदर वाटलं मला. अख्खा दिवस मी घालू शकते या गार्डन मध्ये बसून. इतकं प्रसन्न वाटतं. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्ही ह्या गार्डनला नक्की व्हिजिट द्या. नक्की, तुम्ही कधी गेला नसेल तर नक्की जा. इतकं सुंदर गार्डन आहे ना, खूपच सुंदर आहे. मी जर पुण्यात राहत असते ना तर मी रोज उठून या गार्डन मध्ये गेले असते खरंच. हे बघा मस्त व्हाईट फुलं आलेत. वाव. या गार्डनचे स्तुती करणं म्हणजे माझ्या शब्दात आता मी करूच नाही शकत आहे. कौतुकास्पद आहेच, प्रश्नच नाही. हे बघा, ही टेकडी मगाशी मी तुम्हाला तिथून दाखवली जी टेकडी, ती ही टेकडी. इथे छान वरती जायचं शेड्यांनी, जिन्यानी. आणि मग वरती एक असं शेड टाईप मध्ये आहे. तिथून पूर्ण गार्डनचा व्ह्यू दिसतो. खूप सुंदर दिसतो. हा बघा. खूप अंधार पडला त्यामुळे आम्ही आता जास्त उशीर थांबू नाही शकत आहे. कारण की पुण्यात बाहेर आलोय, मग आमच्या इथे कोण नातेवाईक पण नाही आहेत जास्त. कोणी आहेत पण असं लोकांच्या घरी जाणं मला आवडत नाही न सांगता. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आम्ही एखादी रूम आता घेऊ. रूम घ्यायची असेल तर म्हटलं आता लवकर निघावं लागेल इथून, कारण की अंधार पडला तर त्यांचे रेट पण वाढतात. सो म्हणून आम्ही लवकरात लवकर निघण्यासाठी मी जास्त काही शूट नाही करत बसली. अर्धमर्ध शूट केलं. इथून हा बघा पूर्ण गार्डनचा व्ह्यू दिसतो. आता अंधार पडला त्याच्यामुळे तुम्हाला एवढं खास दिसत नसेल कदाचित. त्यानंतर आम्ही निघालो, दुसऱ्या साईडने खाली उतरलो. हे बघा, रुद्रला किती मजा आली बघा बघून. त्याला तो खूपच आवडलेलं. आणि त्याला ना पहिलं म्हणजे त्याला खेळायला जायचं होतं म्हणून तो सगळं काही करत होता. चला बाबा निघा बाहेर, रात्र झाली, मला आता खेळायला नाही मिळालं जास्त उशीर म्हणून. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो तिरुपतीला, बालाजी तिरुपतीला. तिरुपतीला गेलो आम्ही. तर तिथे आता आम्ही गाडी पार्किंग करणार आहेत. हे बघा इथे पार्किंगसाठी आहे गाडी. आता आपण गाडी पार्क करूया. त्याच्यानंतर आम्ही बालाजी मंदिरमध्ये चाललोय. पाळणे वगैरे आता चालू नव्हते ते पाळणे वगैरे, काय असेल त्यांचं तेव्हा ते करत असतील चालू. इकडे पार्किंग चेंज केले ह्यावेळेस. म्हणजे मी प्रतिबालाजीला अगोदर पण आलेली होती पण पार्किंग पुढे होती. ह्यावेळेस चेंज केली पार्किंग. खूप मागे ठेवलं, खूप आतमध्ये चालत जायला लागेल. आणि पूर्ण धूळ वगैरे आहे इकडे, तर सावली पण नाही दिसत आहे. खूप ऊन आहे. तर हे बघा आम्ही आलो. इथे काही दुकानं आहेत अशी छोटी मोठी. तर फायनली आपण आता चाललोय प्रतिबालाजीला. बघू शकता तुम्ही. हे बघा मंदिर दिसतं का तुम्हाला प्रतिबालाजीचं? खूप छान मंदिर आहे. आणि तुम्हाला सांगू का तिथे इतकी स्वच्छता असते ना, खूप म्हणजे खूपच जास्त स्वच्छता. आणि इथे मोबाईल अलाउड नाही आहे, मोबाईल जमा करावा लागतो. आणि चपला पण काढून तिथे जमा कराव्या लागतात. तर मी यांना म्हटलं आपण मोबाईल जमा करण्याआधी थोडंसं आतमध्ये, म्हणजे मंदिराच्या आतमध्ये एंट्री नाही, आपण मंदिराच्या बाहेर तुम्ही शूट करू शकता.
तर म्हटलं आपण जाऊया पुढे 2 मिनिटं असं शूट करूया आजूबाजूचं मंदिराच्या आणि त्याच्यानंतर मोबाईल पुन्हा आणून ठेवूया लॉकरला. मग आम्ही गेलो तिथे, चपला आधी जमा केल्या, त्याच्यानंतर आम्ही चपला जमा केल्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो. मग हे काही बाहेरचे व्ह्यू घेतले. हा बघा, हा फ्रंट जो एंट्री गेट आहे तो आहे, नाही सॉरी एंट्री गेट आहे का, हो एंट्री गेट नाही, एंट्री गेट बॅक साईडने, हा बाहेर पडण्याचा गेट आहे. तर हा बघा, हा आजूबाजूचा एरिया आहे सगळा. तिकडे वॉशरूम वगैरे आहे, 1-2 छोटी मोठी मंदिरं वगैरे आहेत. हे लाल जे टाकले कार्पेट त्याच्यामुळे खूप फायदा झाला. सिरियसली सांगते, इतकं ऊन आणि ही जी लादी आहे ना इतकी तापते ना, अक्षरशः पाय ठेवायची पण हिंमत नव्हती लादीवर. म्हणून आम्ही कसं बिसं पाय धावत धावत पटकन त्या रेड कार्पेटवर जायचो. आणि ही छोटी मोठी काही मंदिर आहेत, छोटे छोटे वेगवेगळे बाजूला. आणि ही बघा, आता तुम्हाला दाखवली ती एंट्री होती मग अशी, तिथून लोक आतमध्ये एंट्री करतात. हे बघा, इथे एक पोलीस बसलेली होती, तिथून ती एंट्री आतमध्ये असं इकडून फिरून जायचं. आणि नंतर मग आम्ही 1-2 फोटो वगैरे काढले इथे, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नसले म्हणून आम्ही बाहेरच सगळे फोटो वगैरे काढले. म्हटलं आता ठेवून द्या मोबाईल. त्याच्यानंतर आम्ही तिथनं निघालो, दर्शन घेतलं आणि आम्ही आत्ता आलोय स्वामीनारायण मंदिरला. हायवे जवळच आहे हे, आणि इतकं सुंदर हे पण मंदिर आहे ना, अक्षरशः बघण्यासारखं मंदिर आहे, खूप सुंदर. मला हे बघून इतकं छान वाटलं. ॲक्च्युली आम्ही इथे खूप लवकर गेलो होतो, ते 4 वाजता ओपन होतं आणि आम्ही जवळजवळ 2:30 वाजता तिथे पोहोचलो. आम्ही खूप उशीर तिथे वेट केला मंदिर उघडण्याचा. तुम्हाला जर जायचं असेल कधी तर प्लीज 4 नंतरच जा. सकाळी काहीतरी 12पर्यंत टायमिंग असतो, 12 नंतर बंद होतं मला वाटतं. त्याच्यानंतर 4 वाजता खोलतात ते लोक, आणि 4 वाजेपर्यंत मी वाट बघत होतो, कारण की आम्हाला बाहेरून बघून एवढे म्हणजे एक्साइटमेंट झालेली की आतमध्ये कसं असेल. म्हणून आम्ही म्हटलं नाही 2 तास थांबायला लागले इथे तरी चालेल, पण आम्ही हे आज बघूनच जाणार. म्हणून आम्ही ते बघायला थांबलो एवढा उशीर. आणि हे बघा आता किती ते बघ ना, किती कसलं सुंदर आहे माहिती काय मंदिर, खूपच सुंदर आहे. आणि आतमध्ये तो खूप जास्तच सुंदर आहे. तर चला आता आपण गेट उघडलेलं आहे, आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहेत. हे बघायला किती मजा आली, उड्या मारतोय नुसता. हे बघायला किती मजा वाटली. मुद्दाम व्हिडिओमध्ये येण्यासाठी बघ किती मुद्दाम पुढे पुढे धावत जायचं. मी त्याला घेत नव्हती ना, म्हटलं नाही तुला नाही घेणार व्हिडिओमध्ये, नुसतं पुढे पुढे जाऊन व्हिडिओमध्ये येण्यासाठी. आणि हे बघा किती सुंदर आहे, वाव. असं म्हणजे थोडासा डोंगराळ भाग आहे, आजूबाजूला डोंगर वगैरे आहेत. हा पण हायवेला लागूनच आहे, जास्त काय लांब नाही हायवेपासून. इकडे आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे पण आहेत बनलेल्या. हे बघा काय सुंदर मंदिर आहे, बघा तरी खूप छान. तुम्ही इथे पण नक्की विजिट द्या बरं. गेलात पुण्याला जर फिरायला गेलात तर ह्या मंदिराला, स्वामीनारायण मंदिराला नक्की विजिट द्या. तुम्हाला खरंच आल्यासारखं काहीतरी वाटेल, बाबा काहीतरी बघितलं आपण आल्यावर, इतकं छान आहे. आणि हे आहे मंदिर, वाव. आणि ही झाडं वगैरे कसली सुंदर आहेत बघा, वा वा वा. ही मस्त अशी कमळाच्या फुलाच्या टाईपमध्ये काहीतरी त्याचं कुंडी टाईपमध्ये आहे खाली. हे बघा आवरण केलंय आणि त्याच्यामध्ये ती झाडं आहेत, काय भारी वाटते बघा. हे बघा दिसतं तुम्हाला कमळाची फुलं, आणि वरती झाड लावलंय चाफ्याची, मस्त चाफा आहे. आणि हे आपण आलोय तर स्वामीनारायण मंदिरमध्ये. आधी आपल्याला चपला काढायला लागतील, आता आपण चप्पल इथं काढून ठेवूया. हा बघा आतमध्ये एंट्री नव्हती इथे, पण मोबाईलला एंट्री होती, पण आतमध्ये शूट करायला एंट्री नव्हती. तिथे होते सगळे लोक, त्याच्यामुळे मी नाही करू शकले शूट. बाहेर जाईपर्यंत फक्त शूट केलं मी, त्याच्यानंतर मी काहीही शूट करू शकले नाही. सॉरी त्याच्यासाठी, कारण की मला आतून शूट नाही. तुम्ही आतून बघाल तर खरंच खूपच सुंदर आहे. तुम्ही नक्की जाऊन आतमध्ये बघा. हे बघा किती छान सजवलेलं आहे.
आणि ही एंट्री आहे आणि आता मला इथे कॅमेरा ऑफ करावा लागणार आहे. सॉरी, मी आतमधलं शूट नाही करू शकत कारण की समोर सिक्युरिटी आहे. त्यानंतर आम्ही आता आलोय मंदिराच्या मागच्या साईडने बाहेर. तर आता आपण खाली उतरूया आणि हे वर्क बघा, बापरे कसलं बारीक काम केलंय बघा मंदिरावर. खूपच सुंदर, खूपच जास्त. आणि हे आहे खाली, आम्ही आता उतरतोय. हा बघा व्ह्यू, वाव कसलं भारी व्ह्यू दिसतोय बघा की, मस्तच. आणि समोर ते डोंगर वगैरे, वाव. हे मंदिर आहे, हे बघा मंदिर पूर्ण. इकडे एंट्री बंद केलेली आहे. हे बघा बारीक काम वगैरे सगळं, पुतळे वगैरे आहेत काही. त्याच्यानंतर हे जे वर्क केलंय, किती सुंदर वर्क आहे बघा ना, बारीक वर्क, काय सुंदर दिसतंय. हे बघा इथे आम्ही 1-2 फोटो वगैरे काढले. सत वल्लभ भारती असं काय ना, श्री सत चैतन्य प्रभू महाप्रभू, हे त्यांचे काही पुतळे वगैरे बनवलेत, म्हणजे मूर्ती वगैरे बनवलेल्या आहेत. हे बघा कसलं भारी डिझाईन आहे इथे, खूपच सुंदर डिझाईन आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा हा पूर्ण मंदिराचा व्ह्यू आहे. हा बघा ते सुंदर आहे. तुम्ही नक्की विजिट करा बरं, पुण्याला आले तर या ठिकाणी नक्की या तुम्ही. हे बघा, आणि यानंतर आम्ही इथे खूप सारे फोटो वगैरे काढले, भरपूर फोटो काढले. माझे, रुद्रचे, माझ्या मिस्टरांचे सगळे फोटो काढले मस्त. जास्त फोटो माझेच होते आणि रुद्रचे होते. त्यानंतर आम्ही गेलो प्रति शिर्डीला. हे साईबाबा संस्थान आहे, म्हणजे प्रति शिर्डी उभारी लिहिलेली आहे इथे. तर आम्ही इथे एंट्री केली नंतर. तर हे बघा, हे मंदिर पण खूप छान आहे, साईबाबा मंदिर खूपच सुंदर आहे तुम्हाला. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे कसलं तरी मंदिर आहे छोटेसं. आम्ही नाही गेलो तिथे कारण की वेळ खूप झाला होता म्हणून. पण आतमध्ये शिर्डी साईबाबाच्या मंदिरात आतमध्ये गेलो आम्ही. हे बघा, आता आतमध्ये इथे पण अलाउड नव्हता मोबाईल, सो मी आतलं काही शूट करू शकले नाही, बाहेरपर्यंत जेवढं पण. हा बघा आता इथे वॉचमन बघेल कसं मला बघतोय अजून, हा काही आतमध्ये मोबाईल शूट करत येते का. पण मी नाही करणार आहे आतमध्ये शूट कारण की त्यांची तशी रिस्ट्रिक्शनच आहेत. सो मी आता बंद करणार आहे कॅमेरा. सॉरी, आता बाहेर निघाल्यानंतर बोलते. चला तर आता खूप रात्र झाली आणि आता आम्हाला पालघरला घरी रिटर्न जायचं आहे आणि खूप उशीर झालाय. सो आता आपला हा व्लॉग एवढाच होता आणि आमची ही पुणे ट्रिप संपलेली आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मला सपोर्ट केल्याबद्दल खूप 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 थँक्यू तुम्हाला. आणि असेच प्लीज सपोर्ट करत राहा आणि तुमच्यासाठी मी आणखीन असे काही नवीन व्लॉग नक्की घेऊन येईन. चला, थँक्यू सो मच. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा.